माफीपत्र हा सावरकरांनी कधी त्यांच्या कुठल्याही पत्रामध्ये माफी किंवा मर्सी शब्द वापरलेला नाही. ते पत्र 52 सालीच भारत सरकारने छापलेलं आहे. तेव्हाही सावरकर हयात होते. तेव्हा सावरकरांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि सावरकर वाद्याने सुद्धा कधी आक्षेप घेतला नाही. सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे कुठल्या प्रकारचं धर्मग्रंथ फॉलो करणं, पूजापाठ करणं, रोज मंदिरात जाणं, परंपरावाद पाळणं असं नाही आहे. सावरकरांना पेन्शन कधीच मिळत नव्हतं. त्याचा टेक्निकल भाषेत त्याला असं म्हणतात निर्वाह भत्ता. सावरकरांबद्दल परदेशात परसेप्शन काय? आम्हाला इतका मोठा महान विरोधक भेटला हे आमचं भाग्य आहे म्हणे. जगातलं असं हे एकमेव पुस्तक आहे की ते प्रकाशित व्हायचे आहे, त्याच्यावरती बंदी आणलेली आहे. आपल्या भारताच्या संरक्षण क्षेत्रातलं एखादं जे घातक मिसाईल असेल, क्षेपणास्त्र असेल, त्याला सावरकरांचं नाव दिलं. त्या सावरकरांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. पॉडकास्टच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणोनी करावयाचे, बुद्ध्याचं वाण धरिले करी हे सतीचे, असं म्हणत सशस्त्र कांत्रीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन, अशी दिव्य प्रतिज्ञा करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि त्यांची आज जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या पॉडकास्टमध्ये संवाद साधणार आहोत. खरं तर सावरकर कोण नव्हते. ते जहाल क्रांतिकारक होते, ते धोरणी समाजसुधारक होते, ते ज्वालाग्राही लेखक होते, ते कुसुम कोमल कवी होते. आणि त्यांच्या याच सगळ्या व्यक्तिमत्वाचे पैलू आजच्या पॉडकास्टच्या या भागामध्ये आपण उलगडणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत संवाद साधायला आहेत सावरकर प्रेमी, सावरकर अभ्यासक अक्षय जोग. नमस्कार. आजवर त्यांनी सावरकरांवर आधारित 4 मराठी आणि 2 इंग्रजी पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. सावरकरांच्या जीवनाचा, त्यांच्या विचारांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. आणि त्यांच्याशी संवाद साधून आजपर्यंत लोकांना माहीत नसलेले सावरकर उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि अर्थात या गप्पांना सुरुवात करताना पहिला प्रश्न हाच की सावरकरांचं व्यक्तिमत्व चुंबकासारखं आहे. म्हणजे एकदा त्याची झलक दिसली की माणूस त्याकडे आकर्षित होतोच होतो. तुझ्या बाबतीत असं काय घडलं की सावरकरांनी तुला एवढं झपाटून टाकलं की आजवरचं लेखन, आजवरचे विचार, आजवरचा सगळा प्रवास आकारला गेला? पहिल्यापासून घरामध्ये सावरकरचे संस्कार, सावरकरांच्या लहानपणापासून ऐकलेला होता. त्यामुळे सावरकर हे नाव, त्यांचं कार्य कानावर कायम पडत आलेलं होतं. 12वीच्या परीक्षेनंतर जेव्हा मोठी सुट्टी असते तेव्हा मी माझी जन्मठेप हे पुस्तक वाचायला घेतलं. त्याच्या आधी फार वाचनाची आवड नव्हती, पण 4 महिने काय करायचं म्हणून लायब्ररी जॉईन केली आणि पुस्तक वाचल्यावरती मात्र मी खूप झपाटून गेलो. त्या पुस्तकाच्या सावरकरांचा जो त्यांनी खडतर प्रवास त्यांनी जे काही भोगलं त्यांनी खूप झपाटून गेलो. आणि ह्यांचं हे कार्य जगासमोर म्हणावं तितकं आलेलं नाही आहे. एक मार्सेलीची उडी आणि फक्त अंदमानमधला कोलू ह्याच्या पलीकडे सावरकरांचं कार्य जगासमोर येणं आवश्यक आहे असं मला वाटलं. मग हळूहळू वाचन वाढवलं, सावरकरांवरचं संशोधन वाढवलं आणि मला वाटतं माझी जन्मठेप हे पुस्तकच माझ्या आयुष्यामध्ये आणि सावरकरांकडे वळण्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरलं. असं आहे की एक पुस्तक जे खूप जास्त चर्चेत आलं तुझं ते म्हणजे सावरकर आक्षेप आणि वास्तव. आता सावरकरांवरती घेतले जाणारे आक्षेप, त्यांच्यावर होणारी टीका, त्यावरून होणारं राजकारण हे सर्वश्रुत आहे. सावरकर प्रेमींमध्ये त्याचा रागही आहे. तुला हे पुस्तक लिहावंसं का वाटलं? सावरकरांचा जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा सावरकरांचं चरित्र अनेक प्रकाशित झालेली ती विविध पैलूंवरती पण त्यांच्यावरती लेखन तसं झालेलं होतं. पण मला असं एक थोडीशी उणीव भासली की सावरकरांवरती जे आक्षेप घेतले जात आहेत ते खूप जास्त प्रमाणात आहेत. आणि त्या आक्षेपांकडनं अभ्यासकांनी नक्कीच प्रयत्न केलेले आहेत, पण म्हणावे तितकं सखोल संशोधनावर भर दिलेलं अकॅडमिक लेवलचं जे पुस्तक म्हणतो तसं पुस्तक उपलब्ध नव्हतं. काही विखुरे स्वरूपामध्ये उपलब्ध होतं, म्हणजे लेख स्वरूपामध्ये. म्हणून मग मी ठरवलं की मी जो काही आता एक 5-10 वर्ष संशोधन केलं तर त्याच्यावरती माझं पहिलं पुस्तकच मी चरित्र लिहिण्यापेक्षा आक्षेप आणि वास्तव या अंगाने लिहावं, काळाची गरज पण होती. म्हणून मग मी ते पुस्तक लिहिलं आणि सावरकरांवरच्या 15 आक्षेपांना त्याच्यात सप्रमाण उत्तरं दिली. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांच्या विरोधकांना खाली न दाखवता
पण सावरकरांचं मोठेपण म्हणजे इतरांविषयी विरोधकांविषयी नम्र मतभेद दाखवून सावरकरांची बाजू सावरकरांच्या तत्वज्ञानात मांडायचा मी प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की त्याला मिळाला प्रतिसाद बघता मी त्यात नक्की यशस्वी झालो. निश्चित. कितवी आवृत्ती येते आता पुस्तकाची? पुस्तकाची आता 15वी आवृत्ती क्या बात येते. है. 2 वर्षात जवळजवळ 12 आवृत्त्या आलेल्या होत्या वा आणि इंग्रजी, गुजराती आणि हिंदी त्याचे अनुवादही झालेत. वा वा वा. एक आत्ता आपण सावरकरांबद्दलचे आक्षेप, त्याचं खंडन या सगळ्याबद्दल बोलतोय. आपल्याला सावरकरांबद्दल ना कायम 2 टोकं दिसतात. एकतर टोकाचं सावरकर प्रेम दिसतं किंवा टोकाचा सावरकर द्वेष दिसतो. असं आहे की ज्यावेळी तू एक स्थितप्रज्ञपणे किंवा तटस्थपणे या दोन्ही भूमिकांकडे बघतोस, मग ते टोकाचं प्रेम असेल किंवा टोकाचा तिरस्कार असेल, तुझा से काय असतो, तुझा स्टँड काय असतो याच्यामध्ये? सावरकरांविषयी प्रेम आहे नक्कीच, प्रेमापोटीच मी त्या अभ्यासाकडे वळालो. पण जेव्हा मी सावरकरांवर लेखन करतो त्या लेखन करताना मी माझं प्रेम बाजूला ठेवतो, माझी भक्ती बाजूला ठेवतो आणि मी सावरकरांचा विचार सावरकरांनी जो सांगितलेला विज्ञाननिष्ठवाद किंवा बुद्धिवाद आहे त्याचाच अवलंब करून मी तटस्थपणे त्याचा त्या काळातल्या समकालीन परिस्थितीचा, इतर लोकांच्या व्यक्तींचा, पण तेव्हा पारतंत्र्यामध्ये होतो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ती घासून पुसून बघतो, संशोधन पुरावे आहेत का उपलब्ध बघतो आणि त्यानुसारच मग सावरकरांविषयी मी लेखन करायचा प्रयत्न करतो. त्यात किती यशस्वी झालो आहे तर ते वाचकांनी ठरवावं. पण मी कधीही माझ्या लेखनात तर माझी काही सावरकर भक्ती, सावरकर प्रेम उतू जाऊ देत नाही. ती मी एक भान बाळगलं आहे आणि मला हे सावरकरांनी शिकवलेलं आहे की तुम्ही दोन्हीकडचं वाचायला हवं. दोन्ही तुम्ही ज्या विचारसरणीला फॉलो करतात ते आणि त्याच्या विरोधी दोन्ही वाचल्यानंतर तुम्ही ठरवा मग तुम्हाला कुठली निवड करायची आहे का तुम्हाला काही सुवर्ण मध्ये अजून तुमचा तिसरा व्ह्यू आहे वगैरे. तर मला असं वाटतं की सावरकर असं नाही, जे अनेक महापुरुष आहेत त्या काळातले विशेष करून आधुनिक म्हणजे 1818 ते 47 कालखंडातले, त्यातल्या प्रत्येकाविषयी बघायला गेलं तर दिसेल की पराकोटीचं प्रेम पण दिसतं आणि म्हणजे भक्ती दिसते, कधी कधी आंधळी भक्ती पण असते आणि पराकोटीचा द्वेष पण असतो की जो आंधळा द्वेष पण असतो. त्यामुळे फक्त सावरकरच नाही, त्या काळातल्या बऱ्याच महापुरुषांच्या ह्याला आलेत आणि मला असं वाटतं की भारतीय मानसिकता आहे का काही मला त्याचं नक्की कारण माहिती नाही आहे, पण हे नक्की म्हणतेस तू खरं आहे की सावरकरांविषयी नक्की पराकोटीचं प्रेम पण दिसून येतं आणि द्वेष पण दिसून येतो. सावरकरांविषयीच्या कलाकृतींचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी बाबूजींनी केलेला वीर सावरकर सिनेमा, त्याच्यानंतर मी नथुराम गोडसे बोलतोय सारखं नाटक की ज्याच्यामध्ये रेफरन्सेस आले सावरकरांचे, आणि आता रणदीप हुडाचा जो स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा पिक्चर आला तो, या सगळ्यामध्ये असं बघताना म्हणजे हे तिन्ही गोष्टी तू बघितल्या असशील तर यामध्ये उलगडले गेलेले सावरकर तुला कितपत पटले? सावरकरांवरचा बाबूजींचा चित्रपट जो होता त्याला एक विशेष महत्त्व आहे कारण स्वतः बाबूजी सावरकरांबरोबर त्यांनी काम केलेलं होतं, त्यांच्या सोबत ते राहिले होते, त्यांच्या विचारसरणीचे ते पूर्णपणे फॉर होते. एक क्राऊड फंडिंगमधनं केलेला तो पहिला चित्रपट होता, त्यामुळे असं म्हणू की सगळे सावरकर प्रेमी हे त्या चित्रपटाचे निर्माते होते असं म्हणता येईल. त्यामुळे नक्कीच त्यांनी आदरापोटी एक खूप सुंदर आणि त्या चित्रपटात एकही अशी कुठली संशोधनात्मक दृष्ट्या कुठली चूक काढता येणार नाही असा उत्तम चित्रपट तो होता. रणदीप चित्रपट जो होता, रणदीप हुडा काही सावरकर प्रेमी नाही, तो महाराष्ट्रातलाच नाही, तो मराठी पण नाही, आणि तरीही जेव्हा त्याला चित्रपट जेव्हा तो आला त्याच्याकडे त्यांनी अभ्यास केला, त्यांनी तो पण इतका त्यांनी भारावून गेला, झपाटल्यासारखा त्यांनी अभ्यास केला. अगदी म्हणजे फक्त बुद्धीत त्यांनी उत्तर, त्यांनी शरीरामध्ये तो त्याचं वजन खूप वेळेला जास्त होतं. सावरकरांवरच्या कलाकृतींचा जर विचार करायचा झाला तर बाबूजींनी केलेला वीर सावरकर सिनेमा, त्यानंतर मी नथुराम गोडसे बोलतो सारखं नाटक की ज्याच्यात रेफरन्स येतो सावरकरांचा, आणि आता रणदीप हुडाचा जो पिक्चर आला सावरकरांवरचा तो, तर ह्यात मांडले गेलेले सावरकर तुला पटतात का आणि तू त्याकडे कसं पाहतोस? बाबूजींचा चित्रपट नक्कीच त्याला एक वेगळं महत्त्व आहे कारण स्वतः बाबूजींनी सावरकरांबरोबर त्या सोबत बरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी सावरकरांना पाहिलं आहे, अनुभवलेलं आहे आणि एक क्राऊड फंडिंगमधनं निर्माण झालेला असा चित्रपट म्हणता येईल. म्हणजे जवळजवळ सर्व सावरकर प्रेमी हे त्याचे निर्माते होते असं म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यामध्ये संशोधनदृष्ट्या म्हटलं तर तो चित्रपट अतिशय उत्तम होता. रणदीप हुडा हा काही महाराष्ट्रातला नाही, तो काही सावरकरांना भेटला नाही. सावरकरांचे ते किती वाचलं होतं, फार कमी त्यांनी वाचलं असं तर त्यांनी म्हटलं होतं.
पण जेव्हा त्या चित्रपटाच्याकडे आला आणि त्यांनी तो हे वाचलं सावरकर चरित्र, त्यांनी तो खूप भारावून गेला, तो खूप झपाटला. म्हणजे त्यांनी तिच्या शरीरामध्ये सगळं मेक ओव्हर केला त्याचा. म्हणजे बुद्धीनी शरीराने पूर्णपणे तो सावरकरमय झालेला होता. संशोधनदृष्ट्या काही 2-3 गोष्टी सोडल्या तर नक्कीच एका अमराठी माणसाने, ज्याचा आतापर्यंत हिंदुत्वाशी किंवा सावरकरांशीचा फार काही संबंध आलेला नाहीये, अशा माणसाने केलेला अतिशय उत्तम चित्रपट म्हणता येईल. आणि त्याला वेगळं महत्त्व आहे. म्हणजे सावरकर प्रेमी व्यक्तीने, मराठी माणसांनी सावरकर चित्रपट करणं हे नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण एका अमराठी माणसानी, हरियाणामधल्या माणसांनी आणि मेनस्ट्रीममधल्या बॉलिवूडमधल्या माणसांनी, हिरोनी सावरकरांवरती चित्रपट फक्त म्हणजे काम न करणं, तो दिग्दर्शित करणं, तो लिखाण करणं आणि प्रोड्यूस पण करणं, हे करणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. निश्चित. पण म्हणजे या तीनही कलाकृती जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये गांधी आणि सावरकर ही तुलना कायम दिसते. आणि जेव्हा जेव्हा गांधी आणि सावरकर समोर आलेले या कलाकृतींमध्ये दाखवलंय, त्यावेळी सावरकरांचं पारडं जड दाखवत असताना गांधीजी त्यांच्यासमोर कसे छोटे होते किंवा त्यांचे विचार किती त्यांच्यासमोर तोकडे होते हे दाखवण्याचा प्रयत्न होतो. तर तुला ते पटतं का? काय आहे की सावरकर आणि गांधी एकमेकांचे राजकीय विरोधक होते. वैयक्तिक दृष्ट्या त्यांचा एकमेकांशी चांगले त्यांचं भेटी वगैरे 2-3 झालेल्या होत्या. त्यामुळे चित्रपट करताना आणि आपल्याकडे एक चित्रपटाचं जे म्हणतं की कुठलाही चित्रपट करताना त्यात थोडंसं एक प्रकारचं सनसनाटी काही दाखवायचं असतं, त्यासाठी अशा ह्याचा उपयोग केला जातो. नक्कीच तो या चित्रपटात सुद्धा केलेला आहे, मी हे नाकारत नाही. पण असाच प्रकार इतर चित्रपट जे आहेत, बायोपिक, तुम्ही भगतसिंगांवर चित्रपट बघा, त्यात पण गांधी आणि भगतसिंग संघर्ष पण दाखवलेला आहे. तर जेव्हा जेव्हा असे हे चित्रपट निघतात त्या सनसनाटी म्हणून अशा गोष्टी टाकल्या जातात. मला वाटतं ते टाळत्याचं चांगलं झालं असतं, किंवा सावरकरांची रेष मोठी करण्यासाठी त्यांच्या विरोधकांची रेष छोटी करायची आवश्यकता नव्हती. स्वतः सावरकरांना देखील ते कधी पटत नव्हतं. तर मला वाटतं ते टाळताच उत्तम होतं. पण आता ते आपल्या हातात नाही आहे त्या गोष्टी. ते निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट कर्मी यांच्या हातात आहे. म्हणजे ज्याची त्याची जी ती जागा आहे आणि तो त्या जागी श्रेष्ठ आहे, हे दोन्ही बाजूंनी ऍक्सेप्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तर हा संघर्ष आणि या सतत ज्या ठिणग्या पडत असतात त्या पडणं कमी होईल. आपण सिनेमाबद्दल बोलतोय आणि आणखी एक घटना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातली की ज्याच्यावरती सिनेमा बनला गेला किंवा जी प्रचंड प्रेरणादायी आहे, भारताची ताकद दाखवणारी आहे, ते म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर. म्हणजे जी गोष्ट ब्रिटिश एक उठाव समजून चिरडण्याच्या बेतात होते, ते स्वातंत्र्य समर होतं. ते भारताच्या भूमीवरचं मोठं समर होतं. हे ऑथेंटिकेशन त्याला मिळवून देण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा सावरकरांचा होता. त्याबद्दल तू काय सांगशील? स्वतः सावरकर जेव्हा लंडनमध्ये गेले, त्यांनी ह्याच्या संदर्भातली पुस्तकं स्वतः त्या लायब्ररीत जाऊन वाचली आणि मग त्यांना कळालं की हे काही विद्रोह नव्हता, सैनिकांचा उठाव नव्हता, बंड नव्हतं, तर हे आपलं पहिलं स्वातंत्र्य समर आहे. आणि मग त्या दृष्टीने सावरकरांनी त्याचं लिखाण केलं आणि ते इतकं स्फोटक आणि इतकं हे प्रेरणादायी ठरणार होतं हे विरोधकांना सुद्धा माहिती होतं. म्हणून ब्रिटिशांनी पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच त्याच्यावरती बंदी आणली. जगातलं असं हे एकमेव पुस्तक आहे की ते प्रकाशित व्हायच्या त्याच्यावरती बंदी आणलेली आहे. तरी सावरकरांच्या सहकार्याने ते पुस्तक भाषांतरित केलं इंग्रजीमध्ये आणि त्यांनी ते प्रकाशित केलं. त्याची दुसरी आवृत्ती मादाम कामा यांनी काढलेली होती युरोपामध्ये. त्याच वेळेला सेम टाइम लाला हरदळ तेव्हा अमेरिकेमध्ये होते. हे सगळे सावरकरांचे सहकारी होते, अभिनव भारत लंडनमधले किंवा फ्री इंडिया सोसायटी ज्यांच्या गुप्तहेर संघटनेमधले. तर त्यांनी अमेरिकेत दुसरी आवृत्ती काढली. तिसरी आवृत्ती काढली भगतसिंगांनी, ती लाहोरवरनं काढलेली होती. त्यात भगतसिंगांचं नाव नव्हतं, पण ज्याला आपण सुडोनेम म्हणतो की थेट त्यांच्या नावाने काढता येत नाही म्हणून. पण त्याच्या काही प्रती बाबाराव सावरकरांच्या घरी सापडल्या होत्या आणि तेव्हा बाबारावांच्या घरी छापा मारला गेला. तेव्हा या सावरकरांच्या भगतसिंगांनी प्रकाशित केलेल्या 2 पुस्तकाच्या 2 खंडात ते पुस्तक प्रकाशित केलं होतं. आणि तेव्हा ज्यांच्या काही सहकार्यांना पकडलं त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली की ही पुस्तकं आम्हाला भगतसिंगांनी पाठवली होती आणि त्याचा आम्ही काही प्रचार प्रसार करत होतो आणि याचे जे पैसे जमा होते त्यांच्या संस्थेला आम्ही ते पाठवून द्यायचो. पुढची आवृत्ती काढलेली होती ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या आझाद हिंद सेनेच्या त्यांच्या सैनिकांसाठी. त्यामुळे जे जे क्रांतिकारक होते भारताचे त्या पुस्तक प्रकाशनानंतरचे, त्या सर्व क्रांतिकारकांची जवळजवळ भगवद्गीता होती.
आणि इंग्रजी, मराठी, म्हणजे त्याच्या मराठी पुस्तकाचा या पुस्तकाचा एक वेगळा इतिहास आहे. कुटिन्हो म्हणून सावरकरांचे सहकारी होते, त्यांच्याकडे ह्याचं पहिलं मराठी मॅन्युस्क्रिप्ट होतं, ते त्यांनी जपून ठेवलं होतं. 47 सालापर्यंत हे पुस्तक उपलब्ध होतं. ते इंग्रजी पुस्तकावरनं मराठी भाषांतर केलेलं पुस्तक होतं. पण ओरिजिनल सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक जे मॅन्युस्क्रिप्ट मराठीमधलं होतं हस्तलिखित, ते कुटिन्होंकडे होतं. कुटिन्होनंतर मग युरोपामधनं फिरत फिरत सगळ्या धावपळी सगळ्या त्या ह्याच्यामध्ये लढ्याच्या अमेरिकेत गेले, तिकडे स्थायिक झाले. आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताच्या अमेरिकेच्या भारतीय राजदूतावासामध्ये कुटिन्हो एका व्यक्तींना गोहेकर म्हणून त्यांना भेटले आणि त्यांनी गोहेकर मुंजे यांच्या मार्फत दादरला सावरकरांकडे 1950 साली ते त्यांचं ओरिजिनल मॅन्युस्क्रिप्ट आलं आणि नंतर मग पुढच्या आवृत्त्या त्यांनी त्याच्यावरनं काढल्या होत्या. त्यामुळे स्वातंत्र्य समर पुस्तक हे जसं प्रेरणादायी होतं, त्या पुस्तकाचा सुद्धा एक खूप मोठा आणि छान रोमहर्षक इतिहास आहे. याचं कारण अर्थातच सावरकरांची लेखणी, आणि जसं आपण आजच्या भाषेत ज्याला म्हणू की सावरकरांनी एक नॅरेटिव्ह सेट केलं तेव्हा, की हा विद्रोह नाहीये, बंड नाहीये, उद्रेक नाहीये तात्पुरता, हे एक वेल प्लॅन आपण केलेलं स्वातंत्र्य समर होतं. सावरकरांबद्दल परदेशात परसेप्शन काय, म्हणजे कारण का तू अभ्यासाच्या निमित्तानं परदेशात गेलेला आहेस आणि सावरकरांवरती सुद्धा परदेशात जाऊन तू संशोधन केलंयस, तर भारतामध्ये सावरकरांचे जेवढे टोकाचे द्वेष करणारे लोक आहेत, टोकाचं प्रेम करणारी माणसं आहेत, तसंच परदेशात सुद्धा हे मतप्रवाह किंवा जे कोणी सावरकर अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये दिसतात. अकॅडमिक लेवलला काही असा एक गट आहे की तो सावरकरांचा द्वेष करतो, पण सामान्य व्यक्ती म्हटलं तर त्यांना नक्कीच सावरकरांविषयी आदर आहे. विशेष करून ज्यावेळी लंडनचं सावरकरांचं इंडिया हाऊस, जे श्यामजी कृष्ण वर्मांचं घर होतं, तिथे सावरकर राहायचे, तिथे गेलो होतो. तिथे त्यांनी स्पष्टपणे नील फलक लावलेला आहे की एक भारतीय महान देशभक्त फिलॉसॉफर इथे राहायचा. आणि त्याचं उद्घाटनाच्या वेळेला 1983च्या दरम्यान, त्यावेळी तिकडचे संसदीय मोठे राजनैतिक अधिकारी होते, तिकडचे महापौर होते त्या लंडनचे, ते तिथे येऊन तिथे प्रत्यक्ष त्यांनी त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन केले. त्यात ते असं म्हणाले होते की आम्हाला इतका मोठा महान विरोधक भेटला, हे आमचं भाग्य आहे म्हणे. तर त्यामुळे सामान्य व्यक्ती नक्कीच सावरकरांचे तिकडे आहे, नक्कीच चाहते आहेत. विशेष करून सावरकरांची मार्सेली शिवडी, त्यांचा अंदमानला झालेला छळ, त्यांचं हिंदुत्व, ह्या इथे सावरकर त्यासाठी तिथे खूप मोठे त्यांचं प्रचलित नाव आहे. आणि सध्याच्या गेल्या 10-20 वर्षामध्ये तर नक्कीच चित्रपट निमित्ताने म्हणू की विविध माध्यमातून म्हणू, सावरकर नाव आता जवळजवळ अख्ख्या जगभरात नक्की पोहोचलेलं आहे सकारात्मक दृष्टीने. आक्षेप आणि खंडन, आक्षेप आणि वास्तव हे पुस्तक आहे. सावरकरांवरती आक्षेप अनेक जण घेतात, पण त्यातले 2 महत्वाचे आक्षेप की जे सावरकरांचा द्वेष करणाऱ्यांसाठी रामबाण आहेत असं आपण म्हणू शकतो, ते म्हणजे लिहिलेला माफीनामा, पेन्शनचा मुद्दा आणि गांधी हत्येतला त्यांचा सहभाग. बरोबर. सप्रमाण कसं खोडून काढलं? मोठे मुद्दे आहेत, थोडक्यात सांगतो. माफीपत्र म्हणाल तर माफीपत्र हा सावरकरांनी कधी त्यांच्या कुठल्याही पत्रामध्ये माफी किंवा मर्सी शब्द वापरलेला नाहीये. सावरकरांनी असं लिहिलेलं आहे की यापुढे मी क्रांतिकार्यात भाग घेणार नाही. आणि तेव्हा जे काही त्यांनी एक पॉलिटिकल रिफॉर्म्स आणलेल्या, त्या मॉन्टेमेर्लो सुधारणा कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, त्या अन्वये म्हणे तुम्ही जे काही रिफॉर्म्स आणताय त्यानुसार आम्ही संविधानिक मार्गाने देशाला स्वातंत्र्यासाठी आम्ही काम करू, असं सावरकरांनी लिहून दिलेलं आहे स्पष्टपणे. तर सावरकरांनी हे का लिहिलं, ह्याचं कारण सावरकरांचा विचार करताना आपण सावरकरांच्या तत्वज्ञानातून विचार करायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या कुठल्या विचारसरणीचं समोर ठेवून तुम्ही सावरकरांचा अभ्यास करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला सावरकरवादच तुम्हाला समोर ठेवायला हवा. सावरकरांचं म्हणणं होतं की शत्रूशी खोटं बोलणं, शत्रूला फसवणं, शत्रूच्या डोळ्यात धुळफेक करणं, शत्रूशी विद्रोह करणं, ह्याच्यात काहीच गैर नाहीये. आपण स्वकीयांशी खरं बोलायला पाहिजे. सावरकर स्वकीयांशी कायम खरं बोलत होते. सावरकरांची जी पत्र होती की असं म्हणतात की 2000 सालानंतर लोकांना सापडली, हे अत्यंत धादांत खोटा आरोप आहे. सावरकर जेव्हा हयात होते, स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी सावरकरांची जन्मठेप पुस्तक लिहिलेलं आहे, त्या सावरकरांनी याचा सारांश दिलेला आहे. भारत सरकारने 1952-55 साली सोर्स मटेरियल ऑफ हिस्ट्री ऑफ फ्रीडम मुवमेंट इन इंडिया याचे 3 खंड काढले होते. त्यातल्या दुसऱ्या खंडात सावरकरांवरती एक वेगळं प्रकरणच आहे. त्याच्यावर सावरकरांचं जे तथाकथित माफीपत्र म्हणून सगळे लोक दाखवतात, ते पत्र 52 सालीच भारत सरकारने छापलेलं आहे. तेव्हाही सावरकर हयात होते. तेव्हा सावरकरांनी याच्यावर आक्षेप घेतला आणि सावरकर
वाद्याने सुद्धा कधी आक्षेप घेतला नाही. इतकंच काही, तर सावरकरांची सुटका व्हायच्या आधी सुद्धा अगदी महात्मा गांधींसकट काँग्रेसच्या लोकांसकट सगळ्यांना माहिती होतं की सावरकरांनी अशी पत्र पाठवलेली आहेत. महात्मा गांधींनी 1921च्या यंग इंडियामध्ये सावरकरांची सुटका या असा एक अग्रलेख लिहिलेला होता. विठ्ठलभाई पटेल यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव मांडला होता. काकीनाडा काँग्रेसमध्ये अध्यक्षीय याच्यामध्ये मोहम्मद अली जे होते, जे खिलाफत चळवळीतले कुप्रसिद्ध होते, त्यांनी स्वतः सावरकरांनी सुटका करावी असा ठराव मांडलेला होता. त्यामुळे ते काही लपून ठेवलेलं नव्हतं. सावरकरांनी एक स्ट्रॅटेजी म्हणून ह्याच्याकडे बघितलं आणि पत्र पाठवली. त्याचबरोबर सावरकरांच्या इतर सहकाऱ्यांनाही सांगितलं की तुम्ही सुद्धा अशी पत्र पाठवा. सावरकरांनी ज्या सहकाऱ्यांना सांगितलं ते म्हणजे बारिंदर कुमार घोष आणि सच्चिदानंद सन्याल, या दोघांचीही सुटका झाली सावरकरांच्या आधी, पण सावरकरांची सुटका झाली नाही. ह्याचं कारण की त्या ब्रिटिशांचं म्हणणं होतं की सावरकर हे तुमचे नेते आहेत आणि आम्ही नेत्यांना सहजासहजी सोडणार नाही. त्या पलीकडे सुद्धा सावरकरांची त्याचा कधी काही संबंध नव्हता, पण हे क्रांतिकारक होते. असे रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्रनाथ लाहिरी आणि अशफुल्ला खान यांना काकोरी कटामध्ये त्यांना अटक झाली होती आणि त्यांना फाशी झालेली होती. त्या फाशीच्या आधी या चौघांनी सुद्धा सावरकरांसारखीच, आता यापुढे आम्ही क्रांतिकार्यात भाग घेणार नाही, संविधानिक मार्गाने आम्ही कार्य करू, तुम्ही आमची फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये रूपांतरित करा किंवा कमी करा शिक्षा आमची, असं. आणि त्यांची पण त्यांनी रिजेक्ट केली त्यांची आणि त्या सगळ्यांना फाशी दिली. त्या म्हणजे हे तर आपल्याला दिसून येतो की क्रांतिकारकांची जी काही त्यांनी एक्सेप्ट केलेली फिलॉसॉफी असते ती वैश्विक असते. अगदी जोसेफ मॅझिनी ते अगदी होचिमिन सुद्धा यांनी सुद्धा अशा प्रकारचीच पत्र पाठवून शत्रूच्या डोळ्यात धूळफेक करायचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे सावरकरांनी कोणाला फॉलो केल्यापेक्षा सावरकर ज्या क्रांतिकार्याला फॉलो करत होते, राज्यक्रांतीला फॉलो करत होते, त्या सगळ्या राज्यक्रांतांमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या खेळ या केलेल्या दिसतात. आणि तसे सावरकर होते आणि ते उघडपणे सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात दिलेलं आहे, ते कधी लपवलेलं नाहीये. हा एक झाला माफीपत्राचा मुद्दा. दुसरा मुद्दा ते म्हणजे पेन्शन. सावरकरांना पेन्शन कधीच मिळत नव्हतं. त्याचा टेक्निकल भाषेत त्याला असं म्हणतात निर्वाह भत्ता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अलाउन्स म्हणू शकतो आपण त्याला. पेन्शन कधी मिळतं, आपण एखाद्या व्यक्तीकडे जॉब करत असू, आपण रिटायर्ड झालो की आपल्याला पेन्शन मिळतं. सावरकरांना काही कोणाला जॉब करत नव्हते. सावरकर जेव्हा रत्नागिरीमध्ये त्यांना ठेवलं होतं 24 ते 37 सालापर्यंत 13 वर्ष, सुरुवातीस त्यांना सांगितलं की तुम्हाला पहिले 5 वर्ष आम्ही तिथे रत्नागिरीमध्ये ठेवू आणि 5 वर्षानंतर आम्ही तुमची शिक्षा रिव्ह्यू करू. सुरुवातीची 5 वर्ष सावरकरांना कुठल्या प्रकारचा भत्ता, पेन्शन काहीच मिळत नव्हतं. 29 साली जेव्हा त्यांची शिक्षा रिव्ह्यू केली आणि एक्सटेंड केली, तेव्हा सावरकर म्हणाले की आता गेले 5 वर्ष तुम्ही मला माझी बॅरिस्टरीची पदवी काढून घेतली आहे, तुम्ही माझी BA ची पदवी काढून घेतली आहे, म्हणजे इथे मला माझ्या शिक्षणावरती मला जॉब करता येणार नाही, इथे मला प्रायव्हेट जॉब मिळणार नाहीये, कारण त्याप्रमाणे शिक्षकाची नोकरी तुम्ही मला करून देत नाहीत. सावरकरांनी अप्लाय केलं होतं, मला इथे शिक्षकाची नोकरी द्या, त्यांनी रिजेक्ट केलं. त्यामुळे सावरकर म्हणाले की मला उदरनिर्वाहासाठी काहीतरी पाहिजे, तर तुमच्या सगळ्या नियमांनुसार, कारण सावरकर बॅरिस्टर त्यांना पदवी मिळाली जरी नसली तरी सावरकरांनी बॅरिस्टरीचा अभ्यास करून त्याचा त्यांनी परीक्षा दिलेली, त्यामुळे त्यांचा कायदा काय सावरकरांना माहिती होतं. सावरकर जसे तुम्ही इतर क्रांतिकारकांना, भारतात इतर अनेक क्रांतिकारक सावरकरांनी अशा प्रकारचे अलाउन्स दिलेले होते. तेव्हा की तुमच्याच नियमानुसार मी एक राजबंदी आहे, तुम्ही मला अशा प्रकारचं हे द्या. मग असं करत 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 सगळी चौकशी झाली. 150 रुपये आधी ठरलं, मग पुन्हा कमी कमी करत ते शेवटी 60 रुपये सावरकरांना निर्वाह भत्ता दिला. याचं कारण असं होतं, सावरकरांना कुठल्याही प्रकारचं उदरनिर्वाहाचं साधन आपण उपलब्ध करून देत नाही आहोत. आपल्याच नियमानुसार सगळ्यात कमी सावरकरांना 60 रुपये निर्वाह भत्ता दिलेला होता आणि त्यावेळेचा सगळ्यात हायस्ट भत्ता होता तो म्हणजे 1200. बंगालमधले काही क्रांतिकारक होते, त्यावेळेला त्यांना हायस्ट त्यावेळेचा 1200 भत्ता मिळत होता आणि सगळ्यात कमी जो होता भत्ता तो सावरकरांना मिळत होता. आणि सावरकरांचं तत्त्वज्ञान मागे असं होतं की हा जो पैसा आहे, हा पैसा ब्रिटिशांनी स्वतः कमवलेला नाहीये, तो त्यांचा पैसा नाहीये, त्यांनी आपल्याला लुटून तो कमवलेला आहे, तो पैसा माझाच पैसा आहे, आमचा भारतीयांचाच पैसा आहे, तर तो पैसा त्यांनी मला दिला अशा स्वरूपामध्ये, त्यात गैर काही आहे. दुसरी गोष्ट, त्या पैशाचा उपयोग करून मी कुठल्याही प्रकारे ब्रिटिशांसाठी काम करत नाहीये, ब्रिटिशांच्या विरुद्धच गुप्त क्रांतिकारक कारवाया करतोय, समाजकार्य करतोय. त्यामुळे शत्रूच्याच कडनं पैसे घेऊन त्याच्या विरुद्धच शस्त्र खरेदी करून त्याच्या गोळ्यांचे पैसे सावरकर ब्रिटिशांकडनंच घ्यायचे. म्हणजे हे सगळं ऐकतेय ना, म्हणजे माफीनामाचा जो मुद्दा आपण चर्चा करतोय की माफीपत्र लिहिली होती किंवा आता शत्रूचेच पैसे घेऊन त्याच्याच विरोधात मला सावरकरांच्या या सगळ्या कृतीमागे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं अधिष्ठान दिसतं. अगदी छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान श्रीकृष्ण हे सावरकरांचे दोन अगदी आदर्शच होते. त्यांनी आरती लिहिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती. भगवान श्रीकृष्णाला सावरकर
भारतीय इतिहासामधला पहिला उपयुक्ततावादी म्हणून त्यांना स्थान द्यायचे सावरकर. त्यामुळे ऑफकोर्स ते त्यांचे दोघेही आदर्श होतेच. आणि तिसरा मुद्दा गांधी हत्येचा, सावरकरांचं म्हणणं होतं की स्वकीयांची कधीही हत्या करायची नाही, की फक्त ते त्यांचे आणि आपले विचार विरोधी आहेत म्हणून. एकदा लंडनमध्ये असताना सेनापती बापटांनी ठरवलं की आपण ब्रिटिशांच्या संसदेवर गोपाळकृष्ण गोखले जे होते त्यांनी काही चुकीची विधानं केली होती, सगळे क्रांतिकारक चिडले आणि सगळ्यांनी ठरवलं की आता गोखल्यांचा आपण खून करायचा. सावरकर सगळ्यांना थांबवलं, त्यांचा ठराव तो त्यांना मागे घ्यायला लावला. त्यांनी की भले गोखले आपल्या विरुद्ध काही बोललेले असोत, पण गोखले हे महान देशभक्त आहेत आणि भारत स्वतंत्र झाल्यावरती गोखल्यांसारख्या इतक्या मोठ्या इकॉनॉमीशी भारताला आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे आणि काही का असे ना, स्वकीयांची हत्या करणं इतकंच नाही, ब्रिटिश व्यक्ती फक्त ब्रिटिश आहे म्हणून त्याची हत्या कधी सावरकरांनी त्याला प्रोत्साहन दिलेलं नव्हतं. आता अनेक गाय एल्ड्रेड आणि डेव्हिड गार्नेट सारखे ब्रिटिश जन्माने ब्रिटिश आणि ख्रिश्चन असणारे सुद्धा व्यक्ती सावरकरांचे सहकारी होते. तर सावरकरांचं म्हणणं की जो क्रूर ब्रिटिश व्यक्ती आहे परदेशी त्याचीच फक्त हत्या करायची असं सावरकरांचं क्रांतिकारक तत्वज्ञान होतं. त्यामुळे सावरकरांनी गांधीजींचे ते विरोधी विचाराचे होते का? 100% होते. नक्की त्यांचे ते राजकीय विरोधक होते, पण त्यांचा वैयक्तिक काही विरोध नव्हता. पण मग या सगळ्यामध्ये सावरकरांचं नाव आलं कसं? त्यांना आरोपी क्रमांक 7 जर मी चुकत नसेल, आरोपी क्रमांक 7 त्यांना ठरवलं कसं गेलं? आणि आता ऑलमोस्ट या गोष्टीवरती शिक्कामोर्तब केलं गेलं की हो, गांधी हत्येच्या मागे सावरकरांची प्रेरणा होती किंवा त्यांचा त्यामध्ये हात होता. या सगळ्यात त्यांचं नाव जोडलं कसं गेलं? राजकीय त्याला नक्की कारण असावं, कारण एक पुरावा अगदी अस्सल भक्कम पुरावा म्हणाल की त्यावेळेला एक अमेरिकेचा एक अधिकारी होता, जो भारतात तेव्हा रिपोर्टिंग करत होता. तो सरकारी वकील जे होते दफ्तरी म्हणून त्यांना भेटला आणि त्यांनी त्याचे काय म्हणणं होतं त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं अमेरिकेला. तो रिपोर्ट नुकता आम्हाला सापडला काही वर्षापूर्वी. त्यात तो म्हणतो की दफ्तरींशी मी चर्चा केली. दफ्तरी म्हणाले की इथे फक्त नथुराम गोडसे, नाना आपटे यांना फक्त अटक करून ह्या केसचा त्यांनी आणि अजून 2 सहकारी त्या लोकांना अटक केली असती आणि केस चालवली असती तर चाललं असतं. सावरकरांचं ह्यांना विनाकारण सावरकरांच्यात गोवण्यात आलेलं आहे. कोणामुळे काय हे आता इतिहासालाच माहिती, ह्याचं नक्की कारण काय. पण एक मात्र नक्की विनाकारण गोवण्यात आलेलं हे सरकारी वकीलच त्या अमेरिकन अधिकाऱ्याला सांगतो आणि त्याचा पुरावा उपलब्ध आहे, कोणी बघू शकतो. तर मला वाटतं की गोवण्याचं कारण हे नक्की काहीतरी अजून सबळ पुराव्याच्या आधारे सिद्ध करता येत नाहीये, पण त्याचं रिझन आपल्याला ह्याच्यामधनं सापडतं. दुसरा मुद्दा, सावरकरांचं म्हणणं असं होतं की गांधीजी असो किंवा नेहरू असो, ह्यांचा सावरकरांनी कधीही द्वेष केला नाही. म्हणजे चल्याव चळवळीच्या आधी जेव्हा त्यांना अटक झाली होती, सुरू झाल्यावर चळवळ, तेव्हा सगळ्यात पहिलं पत्रक सावरकरांनी काढलं होतं की हे दोघे महान देशभक्त आहेत, तुम्ही यांना अटक करून चूक केली, तुम्ही यांची सुटका करा. गांधीजी जेव्हा उपोषणाला बसले ते 43-44 दरम्यानच्या काळामध्ये, त्या सावरकरांनी पत्र पाठवलं की गांधीजींनी त्यांचं उपोषण सोडावं, कारण तुमच्या शरीराला धोका आहे, तुमचा जीव हा राष्ट्रीय जीव आहे, तुमच्या जीवाची आता मला आवश्यकता आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यामुळे ह्याच्यामध्ये गोवणं ही अत्यंत खूप मोठी चूक होती आणि त्यातनं सावरकर अर्थात निर्दोष सुटले. कपूर कमिशनने त्यांच्या नंतरवरती काही नंतरच त्या चुकी स्टेटमेंट केली आणि लोकांचं असं म्हणणं असतं की सावरकरांची सबळ पुराव्याच्या अभावी सुटका झाली. तर मुळात आपल्या भारतीय कायद्यामध्ये ना तेव्हा ना आता असे काही वर्गवारी नाही आहे सुटकेची. आता पुरावा असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो, पुरावा नसेल तर जगातल्या कुठलाच न्यायालय तुम्हाला दोषी देऊ शकत नाही. आप्पा कासार आणि दामले हे सावरकरांचे, एक कासार जे होते त्यांचे अंगरक्षक होते, दामले त्यांचे सहकारी सेक्रेटरी होते. कपूरचं कमिशन, विरोधकांचं असं म्हणणं होतं की कपूर कमिशननी ह्यांची आमच्यासमोर साक्ष झाली. त्यांनी सांगितलं की गांधी हत्येच्या आधी नथुराम गोडसे सावरकरांना भेटायला आलेले होते आणि त्यांना आशीर्वाद दिला. आणि जो तेव्हा माफीचा साक्षीदार जो होता दिगंबर बडगे, त्यांनी पण हे सांगितलेलं होतं. पण तेव्हा न्यायालयाने सांगितलं की तुमच्या म्हणण्याला सबळ दुसरा पुरावा नाही आहे, त्या तुमच्या फक्त एकाच्या साक्षीवरती सावरकरांना आपल्याला ह्याच्यात गोवता येणार नाही. विरोधकांचं म्हणणं असतं की कपूर कमिशन समोर नंतर हा पुरावा आला आणि त्यामुळे आता तो सबळ पुरावा आता 20 वर्षांनी सापडल्यामुळे सावरकर दोषी ठरतात. मूळ मुद्दा असा आहे की कपूर कमिशननी दामले आणि कासारांची साक्ष घेतलेलीच नव्हती. ती साक्ष झालेली ती 1948 साली. त्याच्या फक्त ते जबाना ज्या असतात त्या जबाना त्यांच्या त्या आर्काइव्हमध्ये पडून राहिलेल्या होत्या. त्या कपूर कमिशननी फक्त कोट केल्यात त्यांच्या कमिशनच्या रिपोर्टमध्ये आणि जबान्यांना काही अर्थ नसतो. जबान्या हा पोलिसांच्या 3rd डिग्रीच्या समोर नमून सुद्धा घेतल्या जातात त्या आणि जबान्या तुम्हाला कोर्टात पुन्हा सिद्ध करावे लागतात आणि त्या दोघांनाही
सरकारी वकिलांनी कधीही कोर्टासमोर आणलं नाही, कारण त्यांना भीती होती की हे काही पलटतील म्हणून. तर त्यामुळे कपूर कमिशन काय किंवा कुठल्याही न्यायालयाच्या अर्थ काय, आणि नुकतंच काही वर्षापूर्वी कोर्टाने पुन्हा याच्यावरती एमॅकस क्युरी बसवून पुन्हा निर्णय दिला की कपूर कमिशन हे काही न्यायालय नाही आहे, ते एक कमिशन होतं. कमिशनला न्यायालयाचे अधिकार नसतात. तुम्हाला पुन्हा दोषी करण्यासाठी पुन्हा सगळं न्यायालय बसवावं लागतं. आता इतके वर्षांनी पुन्हा त्या त्याचा खटला बसवणं शक्य नाही आहे. त्यामुळे कपूर कमिशनचा जो आरोप, जे एकच लाईन जी आहे ती डिस्कार्ड केली जाते आणि सावरकर हे निर्दोष मुक्त म्हणून सिद्ध होत आहेत. त्यामुळे मला वाटतं हे सगळं आता हा जयद्रथ आणि हा सूर्य सिद्ध होत आहे. अगदी खरं आहे. त्यामुळे म्हणजे खरंच हे जे वास्तव आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की जे खूप बेछूट आरोप करत असतात आणि या एका आरोपाची ढाल बनवून त्याच्या आडून लपत सावरकरांवरती किंवा सावरकर प्रेमींवरती वार करत असतात. त्यांना हा रियालिटी चेक मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण सावरकरांबद्दल बोलतोय आणि हे बोलणं सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचारांशिवाय पूर्ण होत नाही. म्हणजे हिंदुत्ववाद्यांसाठी सावरकर म्हणजे दैवत आहे. पण तरीही तत्कालीन हिंदुत्ववादी, आत्ताचे हिंदुत्ववादी आणि सावरकरांचं हिंदुत्व यामध्ये फार फरक आहे. सावरकरांचं हिंदुत्व काय? सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे कुठल्या प्रकारचं धर्मग्रंथ फॉलो करणं, पूजापाठ करणं, रोज मंदिरात जाणं, परंपरावाद पाळणं असं नाही आहे. सावरकरांचं हिंदुत्व ह्याच्या पलीकडचं आहे. सावरकरांचं हिंदुत्व हे हिंदू माणसाचं हिंदुत्व आहे. सावरकर म्हणायचे हिंदू माणूस जगला तर तुमचं हिंदुत्व टिकणार आहे. हिंदू माणूसच जगला नाही तर जसं आपण युरोपामध्ये बघतो की जुन्या काही ग्रीक संस्कृत्या होत्या, मेसोपोटेमियासारख्या संस्कृत्या होत्या की त्याचा आता काही लवलेश उरलेलं नाही आहे, सगळ्या त्या गाडल्या गेलेल्या संस्कृत्या आहेत. तशी तुम्हाला हिंदू संस्कृतीची अवस्था होऊन द्यायची नसेल तर तुमचं हिंदुत्व हे हिंदू तत्वज्ञानापेक्षा हिंदू माणसांवर फोकस करणार असावं. हिंदू माणसाच्या जगण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते ते सांगणारं सावरकरांचं हिंदुत्व होतं. तर त्यावेळेचं ते जगणं म्हणजे काय होतं तर हिंदूंचे अधिकार विशेष करून त्या काळात काय होते, तेव्हा 37 सालानंतर सावरकरांनी राजकारणात प्रवेश केला. तेव्हा अशी परिस्थिती अशी होती की हिंदूंचे राजकीय अधिकार आणि त्यांचे न्याय नागरी अधिकार ह्याच्यावरती मुस्लिम लीग करणं, जिनान करणं वगैरे आक्रमण होतं. की त्यांचं म्हणणं की आमची लोकसंख्या 20%, आम्हाला 50% राजकीय हिस्सा द्या, तुम्हा हिंदूंना 80% हिंदूंना तुम्ही 50% तुम्ही वाटा घ्या. म्हणजे एक प्रकारे बहुसंख्याक हिंदूंवरती हा राजकीय अन्याय होता. सावरकरांमुळे तुमची जितकी लोकसंख्या आहे तितकं तुम्हाला वाटा द्यायला मी तयार आहे, पण त्याच्याहून जास्त वाटा देणं हे लोकशाहीचं तत्वज्ञान जे स्वीकारलेलं आहे अख्ख्या जगाने त्याच्या विरुद्ध आहे. आणि ह्यासाठी सावरकरांना आवश्यकता भासली ती हिंदू संघटनेची, कारण हिंदूंवरती ते फक्त हिंदू आहेत म्हणून अन्याय होत होता. आणि म्हणून सावरकरांनी एक तात्कालिक किंवा टेम्पररी पॉलिसी म्हणून सावरकरांनी हिंदुत्व मांडलं. सावरकरांचं एक पत्र सांगतो, त्या पत्रात सावरकर असं म्हणतात, जेव्हा मुसलमान आपलं इस्लामत्व, ख्रिश्चन आपलं ख्रिश्चनत्व सोडतील तेव्हा हिंदू आपलं हिंदुत्व सोडतील. आणि या सगळ्या लोकांनी आपली तत्त्व सोडून सगळे मानवतावादी झाले तर हिंदू सगळ्यात आधी ह्यांच्या आधी मानवतावादी होतील. बाकी सगळ्या लोकांनी आपली तत्त्व म्हणजे आपली आयडेंटिटी जपून ठेवायची आणि फक्त हिंदूंनीच फक्त मानवतावादी व्हायचं, हा हे चुकीचं आहे. त्यामुळे सावरकरांचं ह्याच्यातनं धोरण काय होतं की आत्ता तात्कालिक परिस्थितीनुसार मला हिंदुत्व मांडणं आवश्यक आहे, पण माझं आदर्शवादी धोरण आहे, माझं अंतिम ध्येय जे आहे ते माझं मानवता हेच आहे. मानवतेकडे जाताना मला ह्या पायऱ्या फॉलो करणं आवश्यक आहे, नाहीतर काय होईल की हिंदूची ओळख पुसली जाईल. म्हणून सावरकरांनी हिंदुत्व म्हणजे काय होतं की हिंदू कोण आहेत ह्याची ती व्याख्या होती. त्या हिंदू कोणच्या व्याख्येचा भारतीय नागरिक कोण आहे आणि भारतीय देशभक्त कोण आहे याच्याशी काही संबंध नाही आहे. जी व्यक्ती सावरकरांच्या व्याख्येनुसार हिंदू ठरते ती नॉट नेसेसरीली भारतीय नागरिक आणि भारतीय देशभक्त असली पाहिजे. एक उदाहरण देतो छोटूसं. ऋषी सुनक हे सावरकरांच्या व्याख्येनुसार हिंदू ठरतात, पण ते भारताचे नागरिक नाही आहेत. ते स्वतः म्हणतात ते मी हिंदू आहे, ते लिहितात सुद्धा हिंदू, आणि पंतप्रधान असं ते म्हणायचे की मी हिंदू आहे. पण ऋषी सुनक हे इंग्लंडचे नागरिक आहेत, ते इंग्लंडचे देशभक्त आहेत, पण ते सावरकरांच्या व्याख्येनुसार ते हिंदू ठरतात. भारतामध्ये आता आपले माननीय राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे सावरकरांच्या व्याख्येनुसार हिंदू ठरत नाहीत, पण ते भारतीय देशभक्त आहेत, ते भारतीय नागरिक सुद्धा आहेत. त्यामुळे सावरकरांनी फक्त हिंदू कोणची व्याख्या केली आहे, सावरकरांनी देशभक्तीची नागरिकत्वाची व्याख्या केलेली नाही आहे.
आता तुम्ही ऋषी सुनक यांच्याबद्दल बोलत होतात, पण त्याचवेळी मला मग सावरकरांची ती व्याख्या आठवते, आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीतिस्मृतः. बरोबर. मग ह्याचा संदर्भ कसा लावायचा? तेच हीच व्याख्या हिंदूची व्याख्या आहे की सिंधू सागरापासून सिंधू नदीपर्यंत ही जी भारतभूमी आहे ती ज्याची पितृभूमी आहे आणि पुण्यभूमी आहे ती व्यक्ती हिंदू आहे. पितृभूमी म्हणजे वडिलांची भूमी नाही, पितृभूमी म्हणजे पितरांची भूमी, आपल्या पूर्वजांची भूमी अशी. आणि पुण्यभूमी म्हणजे तुम्ही जो धर्म किंवा तुम्ही तत्वज्ञानाचे फॉलो करताय त्या तत्ववेत्यांचा किंवा त्या तत्वज्ञानाचा किंवा त्या धर्माचा किंवा पंथाचा जन्म ज्या भूमीवर झालेला आहे त्या भूमीविषयी त्याच्या अनुयायांमध्ये एक प्रकारची आत्मीयता असते. त्यांना ती व्यक्ती भूमी होली लँड वाटते, पुण्यभूमी वाटते. म्हणून त्या अर्थाने सावरकरांनी पुण्यभूमी शब्द वापरलेला आहे. आणि सावरकरांच्या व्याख्येनुसार वैदिक हिंदू, जैन, बौद्ध, नवबौद्ध, वीरशैव लिंगायत, आर्य समाजी, ब्राह्मो समाजी, प्रार्थना समाजी, शीख ही सगळी लोक हिंदू ठरतात. हिंदू कोण ठरत नाही तर ख्रिश्चन, ज्यू, मुसलमान, पारशी आणि याझिदी. आणि आपलं जे हिंदू कोड बिल जे आहे हे हिंदू कोड बिल हे फक्त सावरकरांच्या व्याख्येनुसार जे हिंदू ठरतात त्यांनाच फक्त लागू आहे. त्यामुळे सावरकरांची व्याख्या ही काही संविधान विरोधी वगैरे पण अजिबात नाहीये. आणि सावरकरांचं ह्याच्यात असं म्हणणं की ती लोक पण म्हणत नाहीयेत ना की आम्हाला हिंदू म्हणा म्हणून. ती लोक म्हणाला की त्यांना आम्ही हिंदू म्हणून घेऊ ना. म्हणजे एक प्रकारे ती लोक हिंदू म्हणत नसताना त्यांना त्यांच्यावरती आपलं हिंदुत्व लादणं हे पण गैरच आहे. त्यांच्या दृष्टीने पण अन्यायकारक आणि आपल्या दृष्टीने पण अन्यायकारक आहे. त्या सावरकरांनी त्यांना सगळ्या प्रकारचं फ्रीडम दिलेलं होतं. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्म स्वातंत्र्य सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये पूर्णपणे होतं. आणि सावरकरांनी सांगितलं होतं की जोपर्यंत मी सावरकरांचा एक छोटा किस्सा सांगतो. शौकत अली जे होते खिलाफत चळवळीत सावरकरांना भेटा रत्नागिरीला आले आणि ते म्हणाले की तुम्ही तुमचं धर्मांतराचं तुम्ही जे शुद्धीकरणाचं काम करताय ज्याला आपण घरवापसी म्हणतो ते तुम्ही बंद करून टाका. ते म्हणाले ठीक आहे लगेच ताबडतोब बंद करतो. तुम्ही जे हिंदूचं धर्मांतर जे करताय ते तुम्ही बंद करून टाका. तर ते म्हणाले शौकत तो आमचा अधिकार आहे, आम्ही हिंदूचं धर्मांतर करणारच, तो आमचा अधिकार आहे. सावरकर म्हणाले जसा तुमचा धर्मांतर करायचा अधिकार आहे तसंच त्या धर्मांतर झालेल्या व्यक्तींना ज्यांना स्वेच्छेने पुन्हा हिंदू धर्मामध्ये यायचं आहे त्यांची घरवापसी करायचा, शुद्धी करायचा आम्हाला पण अधिकारच आहे. ज्याप्रमाणे आम्ही तुमचा अधिकार नाकारत नाही तुम्ही आमचे अधिकार नाकारू नका. तुम्ही तुमचं मुसलमान संघटन अवश्य करा. सावरकरांचं वाक्य लक्षात ठेव की सावरकरांना की तुम्ही मुसलमान संघटन अवश्य करा कारण तुमचे जे काही प्रश्न आहेत मुसलमानांचे ते तुमच्या संघटनेतून ते सुटतील. पण तुम्ही तुमचं संघटन करताना इतर धर्माविषयी तुम्ही आघातक हेतू ठेवू नका. सावरकर म्हणतात की आम्ही जेव्हा हिंदू संघटन करतोय तेव्हा आम्ही इतर धर्माच्या व्यक्तींविषयी आघातक हेतू ठेवत नाही आहोत. संसदेमध्ये प्रवेश करताना सावरकरांचं म्हणणं होतं की जेव्हा भारत स्वतंत्र होईल संसदेमध्ये प्रवेश करणारी व्यक्ती फक्त माझ्या दृष्टीने फक्त भारतीय असेल. ती हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारशी याशी मला काहीही घेणं देणं नाही. तुम्ही तुमच्या धार्मिक, जातीय ज्या सगळ्या ओळखी आहेत तर तुम्ही बाहेर ठेवून यायच्या आणि इथे फक्त आणि फक्त जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे. हा माझ्या स्वप्नातला भारत आहे. आणि ही सावरकरांची निष्ठा शेवटपर्यंत होती. 1965 सावरकरांची मृत्यूपूर्वी 3 महिने आधी मुलाखत घेतली ती ऑर्गनायझरच्या संपादकांनी. त्यात पण त्यांनी हेच सांगितलं होतं की समता आणि बंधुता आणि सगळ्यांना स्वातंत्र्य सगळ्या प्रकारचं लिबरल ज्याला आपण म्हणतो आजच्या भाषेमध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ रिलिजन अशा प्रकारचा भारत हाच माझ्या स्वप्नातला भारत आहे. हेतून मला सगळं स्पष्ट होतं, स्वच्छ होतं आणि कुठल्याही प्रकारे सावरकरांचं हिंदुत्व हे धार्मिक हिंदुत्व नसून ते राजकीय हिंदुत्व होतं. पण मग आता जे हिंदुत्ववादी आहेत त्यांचं हिंदुत्व सावरकरांना मान्य झालं असतं का? म्हणजे सावरकर आत्ताच्या काळात जर असते तर आत्ताच्या हिंदुत्ववाद्यांशी ते सहमत झाले असते का? ते मान्य केलं असतं का त्यांनी? पार्शली झाले असे सहमत, पूर्णपणे असहमत म्हणता येणार नाही. कारण त्यावेळेला सुद्धा सावरकरांचे सहकारी जे होते ते सगळेच काही सावरकरांसारखे हिंदुत्ववादी नव्हते. त्यातले 50% सावरकरांचे सहकारी हे सावरकरांच्या मताशी सहमत नव्हते. पण तरी त्यांना सोबत घेऊनच सावरकरांना काम करावं लागलं होतं. कारण सावरकर संघटक होते, नेते होते. त्यासोबत तुम्हाला लागणार सगळ्यांचीच आपल्याशी पूर्णपणे आपण सहमत असू असं काही कंपल्शन संघटनेमध्ये ठेवता येत नाही. त्यामुळे ॲग्री टू डिसॲग्री हा जो आपण एक तत्व म्हणतो त्यानुसार सावरकर नक्कीच काम केलं असतं आणि हळूहळू त्यांचं मतपरिवर्तन करायचं काम केलं असतं. पण सावरकर पूर्ण स्पष्ट जसे म्हणतो अवघड आहे ते तो जरी मुद्दा आपण बाजूला ठेवला तरी सावरकरांचं हे जे म्हणू की इहवादी हिंदुत्व जे होतं की कुठल्याही प्रकारे परंपरावाद तुम्हाला तुम्ही नक्की पाळा
परंपरावाद, पण तो परंपरावाद पाळणं हे माझी हिंदुत्वाची क्रायटेरिया नाहीये. सावरकरांचं हिंदुत्व अधिकाराविषयी बोलणार आहे. आपला हिंदू धर्म हा कर्तव्यावर भर देणार आहे. म्हणून सावरकरांचं म्हणणं होतं की माझं हिंदुत्व हे अधिकारांविषयी बोलणार आहे, कारण ती या आताच्या काळाची गरज आहे. तुम्ही आता तुमच्या अधिकारांविषयी जागरूक राहिला नाहीत तर त्याची तुमच्या नंतर संकट येईल. त्या तुमच्या उदासीनतेचं, राजकीय उदासीनतेचं, तुमच्या अधिकारांच्या उदासीनतेचं ते नंतर तुम्हाला हिंदूंना भोगावं लागेल. म्हणून सावरकरांनी सांगितलं की हिंदूंना राजकीय दृष्टी नाहीये, ती दृष्टी मिळवून देण्यासाठी सावरकरांनी हिंदुत्व लिहिलं. या सगळ्यामध्ये आता आपण चर्चा करतोय, सावरकरांचे समर्थक असतील किंवा सावरकरांचे विरोधक असतील, त्यांच्या सोयीचे जे सावरकरांचे विचार आहेत ते उचलताना दिसतात किंवा त्यावर टीका करताना दिसतात. समग्र सावरकर पचवणं एवढं कठीण काय? कठीण का आहे, कारण कसं आहे की आपण ज्या एक फुटपट्ट्या ठरवलेल्या आहेत कुठल्याही विचारसरणीच्या किंवा एखाद्याच्या, त्या कुठल्याच फुटपट्टीमध्ये पूर्णपणे सावरकर बसत नाही. सावरकर क्रांतिकारक होते, सावरकर समाज सुधारक पण होते, ते हिंदुत्ववादी पण होते, ते मानवतावादी पण होते, ते साहित्यिक पण होते, महान कवी पण होते, उत्तम भाषाप्रभू पण होते. सगळेच गुण त्याच्यात एकवटलेले होते. आणि त्या सगळीकडे सावरकरांनी ज्या ज्या क्षेत्रात सावरकरांनी हात घातलाय त्यात त्यांनी एकदम त्याच्यात टॉप लेवलचं काम केलेलं आहे. आणि सामान्य व्यक्ती प्रत्येक इतक्या कुठल्या गोष्टीमध्ये इतक्या टॉप लेवलचं काम करू शकत नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये इतकी तज्ज्ञ असू शकत नाही. हे मला वाटतं सावरकर पूर्णपणे न पचू शकण्याचं कारण असावं असं वाटतं. सावरकरांच्या जन्मठेपेचा जो काळ आहे त्याच्यामध्ये त्यांचं कोलू उडणं किंवा त्यांच्यावरती अत्याचार जे काही झाले, अनन्वित छळ झाला, ते आपल्याला माहिती आहेत. पण अंदमानात राहूनही सावरकरांनी त्यांचं क्रांतिकार्य कसं केलं होतं हे फारसं लोकांना माहीत नाहीये. त्याबद्दल काय सांगशील? सावरकर जेव्हा अंदमानमध्ये गेले होते तर तिथे क्रांतिकार्य म्हणजे त्या वेगळ्या प्रकारचं क्रांतिकार्य होतं. ते काय छुप्या पद्धतीने एखाद्या प्रेरणा देणं, याचा हत्याकर वगैरे करणं असं काही शक्य नव्हतं. पण त्यांच्यामध्ये ती क्रांतीची ज्योत पेटवत ठेवणं जे होतं ती सावरकरांनी नक्की केलेली होती. क्रांती म्हणजे फक्त हातात शस्त्र घ्यायचं आणि मारायचं अशा अर्थाने नसतं. ती सावरकरांनी तिथे अनेक बंदिवान जे होते त्यात फक्त काही राजकीय बंदिवान नव्हते, सगळेच काही त्यात क्रांतिकारक नव्हते. त्यातले काही काही व्यक्ती ह्या चोर होत्या, दरोडेखोर होत्या, बलात्कारी पण होते. त्यांना म्हणायचे सामान्य कैदी म्हणायचे. आणि राजकीय कैदी जे होते, क्रांतिकारक जे त्यांना म्हणायचे राजबंदिवान म्हणायचे. पण सावरकर सगळे संपर्क येतात. त्या सगळ्या जे राजकीय बंदिवान जे होते त्यांच्यात सावरकरांना काम करायचं होतं की त्यांच्यात ती ज्योत तेवत ठेवणं क्रांतीची, त्यांना फ्रस्ट्रेट होऊ न देणं, आत्महत्येपासून त्यांना परावृत्त करणं, हे सावरकरांनी नक्की ते काम केलेलं होतं. आणि त्यात बऱ्यापैकी सावरकर यशस्वी झालेले होते. मगाशीचा उल्लेख केला की बारिंद्र कुमार घोष, सचिंद्रनाथ सन्याल, नंतर भाई परमानंद असे सहकारी सावरकरांचे होते की नंतर पण ते सावरकरांच्या संपर्कामध्ये होते. त्यांनी लिहून ठेवलेले की सावरकरांच्याचमुळे आमच्यात ती ज्योत पेटत राहिली आणि ते आमचे प्रेरणास्थान होते. त्या व्यतिरिक्त सावरकरांचे जे इतर त्या जे बंदिवान होते की जे सामान्य गुन्हेगार होते त्यांच्याच सावरकरांनी देशभक्ती जागृत केली. इतकंच नाही तर त्यातले काही काही निरक्षर कैदी होते, त्यांना साक्षर करायचं काम सावरकरांनी केलं. त्यांना भूगोल, इतिहास, राज्यकर्त्या, अगदी अर्थशास्त्र हे शिकवण्याचं काम सावरकरांनी केलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर एक सोलापूरला अशी घटना घडली की एका तिच्या विरोधकांनी सावरकरांवरती हल्लेकरी पाठवला आणि तो हल्लेकरी सावरकरांना मारायला गेला आणि त्यांनी चेहरा बघितला, त्याने त्याच्या हातातला कोयता फेकून दिला आणि तो म्हणाला की अरे बडे बाबू आप यहाँ पे कैसे. सावरकरांना अंदमानमध्ये बडे बाबू असं म्हणायचे. आणि तो म्हणाला की तुमच्यामुळे मी साक्षर झालो आणि तुमच्यामुळे मला लिहिता वाचायला लागलं आणि तुमच्यामुळे बऱ्यापैकी आता समज मी जरा वावरू शकतोय. दुर्दैवाने पण मला चांगली साथ मिळाली नाही, पुन्हा मी ह्या कार्याकडे वळालो. पण तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. आता तुम्हाला कोण मारतोय हे मी बघतोस. आणि जो सावरकरांवरती मारेकरी आला होता तो नंतर सावरकरांचा अंगरक्षक झाला त्या पूर्ण दौऱ्यामध्ये, सोलापूरच्या दौऱ्यामध्ये. त्यामुळे इतक्या सावरकरांचं इन्फ्लुअन्स त्यावेळच्या त्या बंदिवानांवरती होता. आणि एक ते असं एक VVS अय्यरांचा किस्सा सांगतात ते की VVS म्हणाले की लाला हरदयाळ आणि VVS अय्यर यांना फक्त शेक हँड केल्यानंतर ते पूर्णपणे सावरकर प्रेमी झाले. असं VVS अय्यरांनी लिहूनच ठेवलेलं आहे की त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावशाली होतं की आम्ही फक्त शेक हँड केलं आणि आम्ही त्यांचे झालो सावरकरांचे. तेच सांगतील तसं आम्ही करायचो. म्हणजे त्यातून आपल्याला दिसून येतं की किती प्रभावी व्यक्तिमत्व होतं. ही सावरकरांच्या याच व्यक्तिमत्वाची ब्रिटिशांना भीती होती की हा माणूस समोर आला की समोरच्या माणसाला आपलंसं करून टाकतो. आणि म्हणून त्यांना 2 जन्मठेपा सुनावल्या गेल्या आणि जो काही त्यांचा छळ झाला. एक प्रश्न ना मला कायम पडतो की सावरकरांची देशाला, तत्कालीन समाजाला खूप जास्त गरज होती. अशावेळी सावरकरांनी प्रायोपवेशन करण्याचा निर्णय का घेतला? सावरकर साधारणतः 60च्या नंतर
त्यांचं शरीर पूर्णपणे म्हणजे थकलं होतं. अंदमानातले अत्याचार, वयही झालेलं होतं. म्हणजे सावरकर गेले तेव्हा त्यांचं वय 83 वगैरे वय होतं त्यांचं. आणि सावरकरचं एक तत्वज्ञान होतं की मगाशी मी उल्लेख केला की त्यांचं म्हणणं की उपयुक्ततावाद हा सावरकरांचा अजून एक मोठा विशेष गुण आहे. त्यांचं म्हणणं की आता मी थकलेलो आहे, माझं कार्य पूर्ण झालंय, स्वातंत्र्य बघितलं, त्यानंतर देशाला संरक्षित करण्याचं जे धोरण होतं ते बऱ्यापैकी अंमलात आणलं, कारण नुकतंच 65चं वॉर आपण जिंकलेलं पण होतं. आता माझ्या देहाने ह्या गोष्टी म्हणजे लोकांचं प्रबोधन करणं, काही लिहिणं, काही समाजकार्य करणं किंवा लोकांची 2 गोष्टी सांगणं त्यांना, हे आता माझ्याने काही होणार नाही आहे. कारण नुकतेच काही 2 वर्षापूर्वी सावरकर घरामध्ये पाय घसरून पडले होते आणि त्यांचं फ्रॅक्चर पण झालं होतं, काहीतरी मांडीचं हाड वगैरे, आणि ते काही काळ थोडेसे बेडरिडन पण झालेले होते. स्वातंत्र्याच्या फाळणीच्या दरम्यानच्या काळात सावरकरांना हृदयाचा झटका पण येऊन गेलेला होता. अंदमानचे अत्याचार, ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर नक्कीच झालेला होता. आणि मग सावरकर म्हणाले की आता माझ्या देहाचं आणि माझ्या बुद्धीचा उपयोग मला करून झाला, आता नुसतं देह जगवत ठेवणं हे माझ्याच तत्वज्ञानानुसार मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून सावरकरांनी ठरवलं की मी आता प्रायप्रवेशन करून आता मी मृत्यूला कवटाळीन. म्हणून सावरकरांचं त्याला आपण दिवसाला आत्मार्पण दिन असं म्हणतो. त्याचं हे कारण आहे. एक म्हणजे आता आपण बोलत असताना सावरकरांच्या हिंदुत्वाबद्दल बोललो, पण जेवढे सावरकर हिंदुत्ववादी होते तेवढेच त्यांचे पुरोगामी विचार सुद्धा होते. हो हो हो, प्रचंड प्रगतिक विचार होते, पुरोगामी विचार होते. बरोबर. तो पैलू काय आहे सावरकरांचा? अशी एक सुडो सेक्युलर अंधश्रद्धा आहे की हिंदुत्ववादी म्हटला की तो परंपरावादीच असणार, तो धार्मिकच असणार. त्या पण हे अतिशय चुकीचं आहे. कारण जे हिंदुत्वाचे जे उद्गाते आहेत ते स्वतः सावरकर अजिबात असे काही प्रतिगामी विचारांचे वगैरे नव्हते, पुरोगामी विचारांचे होते. सावरकरांचं विशेष गुण की उपयुक्ततावाद, विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिवाद हे सावरकरांचे आपण गुण बघितले. सावरकर आत्ताच्या तथाकथित आधुनिक किंवा पुरोगामी लोकांपेक्षा अनेक पावलं पुढे होते. सावरकरांनी तेव्हा स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जातीपाती प्रथा याच्याविषयी सावरकरांचे विचार आपल्याला माहितीच आहेत. पण त्यापुढे सावरकर म्हणतं की मगाशी उल्लेख केला की 65ला त्यांचा जो मग शेवटचा इंटरव्ह्यू झाला होता त्यातही सावरकरांनी सांगितलं की देशाची उभारणी जी आहे की कुठल्या प्रकारे वेद, कुठलाही धर्मग्रंथ ह्याच्या आधारावर होता कामा नये. हिंदुत्ववादी सावरकर म्हणतायत की कुठलाही धर्मग्रंथ आणि विशेष करून हिंदूंचे कुठलेही वेद, भगवद्गीता ह्याच्यावरती भारताची उभारणी होता कामा नये. भारताची उभारणी फक्त आणि फक्त विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद आणि आपल्या सगळ्या लोकांचं हित, समाजाचं हित ह्याच्या आधारावरच व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कुठले काही गोष्टी कदाचित बाहेरनं काही एखाद्या गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागतील, कुठल्या काही तंत्रज्ञान म्हणू. तेव्हाचं यंत्रयुग जे होतं ते यंत्रयुगाचं स्वागत करणारे सावरकर हे तेव्हाचे पहिले आधी पुढारी होते. जेव्हाचा एक तो ट्रेंड होता की यंत्रांनी बेकारी वाढते वगैरे, तर त्या सावरकरांनी लेख लिहिलेले होते की मी यंत्रयुगाचं स्वागत करतो, यंत्रांनी बेकारी वाढत नाही. तर मला वाटतं यंत्रयुगाचं स्वागत करणारे त्यावेळेला भारत सुसज्ज असला पाहिजे शस्त्रास्त्रांनी वगैरे. भारतामध्ये सगळ्या प्रकारच्या जे आपण म्हणू की टेक्नॉलॉजीज आल्या पाहिजे, जसं आजच्या काळात म्हणू की AI म्हणू किंवा कॉम्प्युटर म्हणू, नेट म्हणू, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी एकतर भारताने स्वतः विकसित करायला पाहिजेत किंवा ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आत्मसात करायला पाहिजेत. आणि हिंदू माणूस हा पूर्णपणे अप टू डेट, त्याला सावरकरांनी शब्द दिलेला आहे की भारतीय व्यक्तीने अद्ययावत व्हायला पाहिजे. त्यांनी जुन्या कुठल्या प्राचीन आपल्या ह्याचा नक्की आदर ठेवावा, त्याचा अभिमान बाळगावा, पण त्या काळात त्यांनी वावरू नये. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन, कारण आपली संस्कृती ही कायम अपडेट होणारी आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतीनुसार तुम्ही अद्ययावत व्हा. आणि ह्याच्यावर सावरकरांनी अगदी प्रचंड लेखन केलेलं आहे त्यांच्या रत्नागिरीच्या त्यांच्या कालखंडामध्ये. त्याचं पुस्तक पण आहे विज्ञाननिष्ठ निबंध भाग 1 आणि 2. त्यामुळे तुम्हाला खरे सावरकर समजून घ्यायचे असतील, सावरकरांचं विज्ञाननिष्ठ निबंध आणि जात्युच्छेदक निबंध हे तुम्ही 2 पुस्तकं वाचले तर तुम्हाला सावरकर खरे कोण होते ते तुम्हाला कळून येईल. आपण मगाशी बोलत होते अरण्यक वाचनाचा किस्सा आला होता, तो मला पुन्हा म्हणजे या पॉडकास्ट मध्ये यावा असं फार वाटतं. सावरकर जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना अनेक त्यांच्या घरी धर्मग्रंथ होते, अनेक पोथ्या पुराण होतं, सगळं सावरकरांनी वाचलेलं होतं. आणि एके दिवशी त्यांच्या घरामध्ये ते एक पुस्तक वाचत बसते, मोठी पोथी वाचत बसते सावरकर. त्यांचे वडील आले, ते म्हणाले अरे तू हे काय बसतेस, अरे हे तर अरण्यक आहे. तो मला हो मग काय झालं, अरे अरण्यक घरामध्ये वाचायचं नसतं, ते अरण्यात जाऊन वाचायचं असतं, घरात वाचतं तर घराचं अरण्य होतं. तर ते आता हे सावरकरांच्या त्यांच्या वादाला किंवा त्यांच्या विचाराला पटेल की नाही माहिती नाही, पण तुम्ही पुढचा इतिहास बघितला तर नंतर खरंच सावरकरांच्या कुटुंबाची जी वाताहत झाली त्यांनी त्यांचं खरंच असं अरण्य झालं. पण त्याही ह्याच्यामध्ये सावरकर ही शोकांतिका नाही आहे.
सावरकरन हा म्हणजे भारताचा आशावाद आहे. सावरकरांनी सांगितलेलं आहे की माणसाने आशावादी असावं, सकारात्मक असावं. सावरकरांचे व्याख्यान सावरकर म्हणाले की तुम्हाला माझे विचार आत्ता कदाचित पटणार नाहीत, माझे विचार तुम्हाला काही 50 वर्षांनी पटतील, आणि पण मी थांबायला तयार आहे, पण तेव्हा का होईना माझ्या जनतेला माझे विचार पटावेत. या सगळ्यामध्ये आपण सावरकरांचं जाती उच्छेदनाचं कार्य पाहिलेलं आहे. पतितपावन मंदिरपासून अगदी सगळ्याच गोष्टी महाराष्ट्राला माहिती आहेत म्हणजे, आणि त्या वादातीत आहेत. या सगळ्यामध्ये असं होतं की एवढं सगळं कार्य करून, एवढ्या सगळ्या हालअपेष्टा सहन करून अवघं आयुष्य भारतासाठी त्यांनी चंदनासारखं झिजवलं असं आपण म्हणायला हरकत नाही. पण आता मुद्दा उपस्थित होतो की सावरकरांना भारतरत्न द्यावं की सावरकरांना भारतरत्न देऊ नये. म्हणजे याच मुद्द्याचा वापर करत सध्याच्या सरकारवरती टीका केली जाते. तुझं म्हणणं काय, सावरकरांना भारतरत्न द्यावं की नाही? मला वैयक्तिक असं वाटतं की त्यांना भारत नक्कीच द्यावं. आम्ही सगळ्या सावरकर प्रेमींची अपेक्षा त्यांना नक्की भारतरत्न द्यावं. आणि ते का अडले ह्याचं काही कारण मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की कुठलाही पुरस्कार देताना आपलं एक त्यावरचं थॉट काय असतो की त्या महापुरुषाला आपल्याकडनं एक श्रद्धांजली किंवा आदरांजली, त्याच्या विचारांची आपण त्याला म्हणू की एक ॲक्नॉलेजमेंट ज्याला आपण म्हणतो. तर मला असं भारतरत्न नक्कीच द्यावं, पण त्याच्या पलीकडे सावरकरांना खरी श्रद्धांजली काय ठरेल असा विचार करता माझ्या डोक्यात विचार येतो. तो म्हणजे आपल्या भारताच्या संरक्षण त्याच्यातलं एखादं जे घातक मिसाईल असेल, क्षेपणास्त्र असेल, त्याला सावरकरांचं नाव दिलं तर सैनिकीकरणाचे पुरस्कर्ते सावरकर हे जे आहेत त्या सावरकरांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. त्यामुळे असं म्हणू की याचा आपल्याकडे अग्नी 1, अग्नी 2 किंवा ब्राह्मोस आहे. जसं उद्या कदाचित पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केला की चीनने हल्ला केला तर त्याचं उत्तर आपण काही सावरकर 1, सावरकर 2नी द्यावं अशी मला अपेक्षा आहे. आणि माझी अशी नाही, अनेक सावरकर प्रेमींची अशी अपेक्षा आहे, ती खरी सावरकरांना श्रद्धांजली. तू आता हे बोलतोस त्यामुळे मला त्यांचं साहित्य संमेलनातलं भाषण आठवतं की लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्यावे. खरंच एक वेगळा थॉट दिलास तू आता की जो माणूस साहित्य संमेलनावरून हा संदेश देतो की लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, त्याच्यासाठी हा सगळ्यात मोठा सन्मान असेल. आता तू मिसाईल्सचा वगैरे उल्लेख केलास आणि 2-3 आठवड्यापूर्वी सातत्यानं आपण याच बातम्या पाहिल्या की पाकिस्ताननं हल्ला केला, भारताच्या ब्रह्मोसने, भारताच्या राफेलने, भारताच्या सगळ्या एअर डिफेन्स सिस्टीमने कशा पद्धतीनं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. भारत पाकिस्तान फाळणी ही सावरकरांच्या हृदयातली सुद्धा भळभळती जखम होती असं म्हटलं तर ते गैर ठरू नये. काय से होता सावरकरांचा, काय स्टँड होता सावरकरांचा भारत पाकिस्तानच्या मुद्द्यावर? सावरकरांना माहिती होतं की फाळणी झाल्यावरती पाकिस्तान आपल्याला कायमची एक डोकेदुखी होणार आहे, कारण ते काय खूप पलीकडे वगैरे, म्हणजे असं अमेरिका रशिया जेव्हा वॉर सुरू होतं, शीतयुद्ध सुरू होतं, त्यांच्यात अंतर खूप होतं. मग थेट कधी त्यांचं आता युद्ध झालेलं नाहीये त्या दोघांचं, कारण क्षेत्रफळ खूप लांब लांब होते, पण हे आपल्याला लागूनच आहेत, आपले शेजारी ते होणार आहेत, त्यामुळे आपली कायमची डोकेदुखी होणार आहे ती. आणि ते आपल्याला दिसतंच आहे की अगदी 48, 65, मग 71, मग कारगिल, आणि आत्ताचं आपण सगळे अनेक आत्तापर्यंतचे दहशतवादी हल्ले बघतोय. तर सावरकरांचं त्यामुळे ती जे म्हणणं होतं की डोकेदुखी होणार आहे ते खरं ठरलं, दुर्दैवाने खरं ठरलं ते. त्यांचं अजून एक म्हणणं होतं की पाकिस्तानवरती ला उत्तर देणं ह्यासाठी आपल्याकडे काय आहे, तर आपल्याला आपल्या पहिले सीमारेषा पहिले आखून घ्यायला पाहिजेत. त्यात आपल्याला अजून दिसून येतं की POK आहे, तर POK हा मोठा, म्हणजे आपण POK आपल्याकडे घेणं आवश्यक आहे. सावरकर असतानाच तो POK झालेला होता. सावरकरांचे सगळे स्टेटमेंट्स आहेतच की तो पाक ऑक्युपाईड काश्मीर तुम्ही भारताने आपल्याकडे ताब्यात घ्यायला हवा, आपल्या सीमा निश्चित करून घ्यायला हव्यात. त्यानंतर आपले जे सावरकरांचं म्हणणं होतं की अंदमानला उतरल्यावरती त्यांना 2 जन्मठेवी शिक्षा समोर असताना सुद्धा त्यांच्या डोक्यात विचार आला की अंदमान हा भारताचा मोठा एक संरक्षक तळ होऊ शकेल. तर त्यामुळे कायम त्यांच्या मनात हे विचार होते. त्यामुळे आणि सुदैवाने आता आपल्या अंदमानमध्ये आपला एक नाविक तळ झालेला आहे. त्यानंतर सावरकरांचे अजून विचार मी सांगेन की म्हणजे जेव्हा चीनने आपल्यावरती आक्रमण केलं आणि तिबेटचा घास घेतला, त्या सावरकरांचं म्हणणं होतं की भारत आणि चीनमध्ये ब्रिटिशांनी सुद्धा तिबेट, भूतान, नेपाळ ही जी काही बफर स्टेट आहेत, ज्याला आपण मराठीमध्ये कीलक राष्ट्र असं म्हणतो, त्याचं महत्त्व त्या काळातले जे काही निवडक लोक जी होती, ज्याला आपण म्हणू की आजकाल आंतरराष्ट्रीय संबंध किंवा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तज्ज्ञ लोक जी होती निवडक, त्यातले एक सावरकर होते. त्यांना बफर राष्ट्रांचं महत्त्व असं असतं की 2 शत्रू राष्ट्र जी असतात ती थेट त्यांच्या सीमा एकमेकांना भिडलेल्या असतील तर कायम ती कुरबुरी सुरू असते. पण मध्ये एखादं कीलक राष्ट्र असेल, बफर स्टेट,
तर त्याचं बफर स्टेटचं महत्त्व काय असतं की दोन शत्रू राष्ट्रांना ते डिव्हाइड करतात. त्या दोघांच्या सीमा एकमेकांना भिडत नाहीत आणि त्या पूर्वी भिडत नव्हत्या, पण जेव्हा चीननी तिबेटचा घास घेतला त्यामुळे चीनची भारताची सीमा आपल्याला एकमेकांना भिडते आणि आपण चीनच्या कुरबुरी आपण अधूनमधून बघतच असतो. तर त्यामुळे बफर स्टेट भारताने अणुसज्ज होणं, सावरकरांनी तेव्हा सांगितलं होतं की भारताने सुद्धा आता न्यूक्लिअर टेस्ट घ्यायला हव्यात, हायड्रोजन टेस्ट घ्यायला हव्यात, सगळ्या प्रकारची अद्ययावत शस्त्रास्त्र भारताने आपल्याकडे ठेवून द्यायला हवीत. मग ते अगदी बायोमेडिकल वेपन का असेना, जे चायनाने नंतर अगदी कोविडचा वापर केला बायोमेडिकल म्हणून. सावरकर म्हणाले की आम्हाला ती शस्त्र लोकांना वरती राज्य करायला नको आहे, पण शत्रूंनी आमच्याकडे डोळे वटारल्यावरती आमच्याकडे सुद्धा शस्त्र अशी आहेत हे त्यांना लक्षात असावं, त्यांच्या मनामध्ये जरा भीती असावी, म्हणून ते आम्हाला आमच्याकडे असणं आवश्यक आहे असे मला वाटतं एकदम दूरदृष्टीने भारताची संरक्षण नीतीचा विचार करणारे सावरकर होते आणि त्याप्रमाणे त्यांनी ते मांडलं. दुर्दैवाने सावरकरांचं म्हणणं 62च्या वॉरच्या वेळेला आपल्या राजकारण्यांनी ऐकलं नाही, आपण त्यात पराभव झाला. सावरकरांनी मोठे 2 केसरीत तेव्हा लेख पण लिहिलेले होते की चायनाकडे तुम्ही पाकिस्तान शत्रू आहे नो डाऊट, पण चायना हा छुपा शत्रू आहे, त्याकडे लक्ष द्या. त्यामुळे हिंदी चीनी भाईभाईच्या ह्याच्यात तुम्ही राहू नका. आणि दुर्दैवाने सावरकरांची ती भविष्यवाणी खरी ठरली. आपण ते युद्ध हरलो, आपण गाफील राहिलो. सुदैवाने त्यातून आपण धडा घेतला आणि 65 वॉरच्या वेळेला आपण मात्र जिंकलो. पण पुन्हा सावरकर म्हणाले की जे आपण युद्ध आपल्या युद्धभूमीवर जिंकलंय ते आपल्या राजकारणाने टेबलावरती हरू नये. त्यामुळे टेबलावरती सुद्धा एक प्रकारचं वेगळं युद्ध असतं, त्यात सुद्धा आपल्या राजकारणी लोकांनी त्याचे काही तज्ज्ञ असतील त्या लोकांनी ते हरू नये. आणि दुर्दैवाने तेव्हा सुद्धा ज्या प्रमाणामध्ये आपण पाकिस्तानला टेबलावरती ठेचायला हवं होतं युद्धभूमीपेक्षा ठेचून झाल्यानंतर, त्याप्रमाणे ते ठेचलं गेलं नाही ह्याची सल सावरकरांच्या मनामध्ये होती. 71ला पण तोच प्रकार झाला, पुढे कारगिलच्या वेळेला पण तोच झाला. पण आत्ता सुदैवानी आपल्याला मला असं वाटते की आपण युद्धभूमीवर आणि टेबलावर सुद्धा आपण यावेळेला युद्ध जिंकलेलो आहेत. त्यामुळे मला वाटतं खऱ्या अर्थाने सावरकर आपल्याला थोडे थोडे कळायला लागलेत. जे सावरकरांनी तेव्हा सांगितलेलं होतं की 50-60 वर्षांनी, मला वाटतं 75 वर्षांनी आपल्याला सावरकर हळूहळू उगायला लागलेले आहेत. खरं आहे. म्हणजे सावरकर हे एक असं रसायन आहे ना की ते तेव्हा पचले का आणि आता पटले का हा प्रश्न उपस्थित होतो. सावरकरांची मूर्ती, कृती, वाणी आणि लेखणी या देशासाठीच अवतरली, देशासाठीच झिजली. दुर्दैव असं आहे की आपली झोळी फाटकी आहे, त्यामुळे आपल्याला कळत नाही त्यांच्या व्यक्तिमत्वाची व्याप्ती. पण अर्थात जसं आता आपल्या गप्पांमध्ये हा विषय आला की सावरकर अभ्यासायचे असतील तर टोकाचं सावरकर प्रेम आणि टोकाचा सावरकर द्वेष या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून तटस्थपणे एक व्यक्ती, एक व्यक्तिमत्व आणि एक विचार म्हणून सावरकरांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि तो जेव्हा व्यापक पातळीवर होईल, जसा तू आत्ता करतोस, तो जेव्हा व्यापक पातळीवर होईल तेव्हा खऱ्या अर्थानं भारताचे सावरकर, भारताचे सुपुत्र सावरकर काय आहेत हे भारतीयांना कळेल आणि त्यानंतर जगाला कळेल. आज इथे आलास आणि सावरकरांचे अनेक माहीत नसलेले पैलू आमच्यासमोर मांडलेस आणि तुला समजलेले सावरकर आम्हाला समजावलेस, त्याबद्दल अगदी मनापासून एबीपी माझा आणि तुझेही खूप खूप आभार की मला तुम्ही आज संधी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. आणि यासोबतच या पॉडकास्टमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या पॉडकास्टमध्ये नव्या पाहुण्यांसोबत. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.